नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आत्ता रात्रीचे वाजलेत 12 वाजून 4 मिनटं झालेत. आत्ता मी आलो आहे डोंबिवलीला मावशीकडे. जस्ट मीटिंगसाठी आलो होतो इकडे पवईला. तर तसाच मी मावशीकडे आलो एक दिवस राहायला. तर दादा बोलला की इथेच झाडावरती मधमाशांचा पोळा आहे, तर तो काढूया आपण. म्हटलं चला काढूया. मी तर गावी काढतो, पण आता इकडे बघूयात काढून किती मध मिळते ती. गावी तर माहिती आहे, गावी क्वांटिटी खूप असते मधीची, कारण गावी झाडं वगैरे असतात ना, त्याच्यामुळे. तर आता इकडे फुलझाडं वगैरे कमी असतात, तर बघूयात किती मध मिळते. चला मग तुम्हाला दाखवतो मी शेवटला किती मध मिळते काय ती, आणि कोणत्या झाडावरती मी मध काढतो आता. हे बघा, हे झाड आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला दिसत असेल थोडं वर आहे, तिथे मधीचा पोळा आहे. तर तिथे बघतो मी इथून झाडावरून किटालावरून या चढून काढता येते का. तर हे बघा, इथे आहे, मागच्या साईडला आहे अजून. तर आता ते काढूया आपण आणि तुम्हाला दाखवतो किती मध मिळते ती. अच्छा, हमको सिखा रिया है. जी आपण मध काढली होती ती आता गाळून घेतली आणि त्यानंतर ती गरम करून घेतली टोपामध्ये एका. आता ती आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार, जेणेकरून ती खराब नको व्हायला. आणि काढलेली जी मध आहे ते ॲप्रॉक्स मला वाटते अर्धा किलोच्या वर जाईल. तर बघूया आता शेवटला किती जाते. तरी आता कंटेनर तर भरत आला आहे. हा कंटेनर मी अर्धा किलोचा घेतला होता. चला मग भेटूया पुढे असे नवीन व्हिडिओमध्ये. बाय.